वचन वचनची व्याख्या वस्तू एक आहे का अनेक आहेत हे सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास वचन असे म्हणतात। वचनाचे दोन प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे एक वचन, दुसरा प्रकार आहे अनेक वचन। याच्यावरची आपण काही उदाहरणं बघूया। बघा, एक आंबा अनेक आंबे। दुसरं उदाहरण घेऊया, एक वही अनेक वह्या। एक घर अनेक घरे। एक घोडा अनेक घोडे। एक नदी अनेक नद्या। गाय गाई। स्त्री स्त्रिया। एक बाग अनेक बागा। एक फूल अनेक फुले। एक मासा अनेक मासे। वचनामध्ये काही अपवादात्मक शब्द असतात। जे शब्द एकवचन आणि अनेक वचन याच्यामध्ये सारखेच असतात, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही, ते शब्द सारखेच राहतात। मग उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, एक पतंग अनेक पतंग। एक वचनामध्ये एक पतंगच येतो, दोन पण पतंगच असतात। फर्निचर एक वचनामध्ये फर्निचर, अनेक वचनामध्ये पण ते फर्निचरच राहतं। एक मालिका अनेक मालिकाच असतात। एक हरण अनेक हरण। पाऊस पाऊस। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वचन, त्याचे प्रकार आणि त्यावरील काही उदाहरणं बघितलेली आहेत। आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।